नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच होळीचा सण आहे. बघाच हुतांशी पौर्णिमा, याच पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा असे म्हणतो. आणि हा दिवस नकारात्मकता दूर करणारा, निगेटिव्हिटी संपवणारा म्हणून आपण साजरा करतो. खरं तर होळीचा दिवस हा आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात असणारी बाधा संपवण्यासाठी, जे काही शत्रू आपल्याला त्रास देत आहेत त्यांचा नाश करण्यासाठी बघा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी तंत्रमंत्र जे असतात, म्हणजे आपण जे उपाय करतो, सेवा करतो, काही तांत्रिक गोष्टी करतो, मांत्रिक गोष्टी करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सिद्ध करण्यासाठी हा होळीचा दिवस अत्यंत उपयुक्त मानला जातो. लोक वर्षभर थांबून याच दिवशी काही विशेष सेवा करतात, कारण या दिवशी केलेल्या सेवा आणि उपाय लवकर लागू पडतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळीचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जा, तेव्हा तुम्हाला होळीमध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत किंवा या वस्तू तुम्हाला होळीत अर्पण करायच्या आहेत. मी तुम्हाला 5 वस्तू सांगणार आहे. 5 पैकी एक जरी वस्तू तुम्ही होळीमध्ये टाकली, होळीमध्ये अर्पण केली किंवा होळीमध्ये तुम्ही जर ही एक जरी वस्तू प्रज्वलित केली, त्या वस्तूंसोबत तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा, इडापिडा, संकट, क्लेश, कलह, आजारपण जे काही वाईट आहे ते सगळंच्या सगळं जळून नष्ट होईल. बघा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे मीठ. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतं, खड्याचं किंवा बारीक. मिठात निगेटिव्हिटी, नकारात्मकता क्षणात शोषली जाते. मीठ हे बाधा दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी मीठ हे उपाय करण्यासाठी सर्वोत्तम सिद्ध मानले जाते. तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ ठेवायचं आहे. त्या मिठाच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे. मीठ आणि हळद दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत. घरामध्ये खूपच जास्त काहीतरी वाईट शक्ती असेल, घरामध्ये भांडणं होत असतील, तर घरातल्या 4ही कोपऱ्यांना ही पोटली जी आहे टच करा, स्पर्श करा. घरात एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा ही पोटली उतरवा. त्याच्यानंतर घराच्या बाहेर या. बघा घराच्या बाहेर या, जिथे कुठे तुम्ही होळी प्रज्वलित करताय, जिथे तुम्ही होळीसाठी जाताय, तिथे तुमची जी काही पूजा आहे ती सगळी आटपली की त्याच्यानंतर ज्या कापडात तुम्ही हे मीठ आणि हळद नेलेलं आहे ते कापड सोडा. कापड सोडा. आता कापडातून ते मीठ आणि हळद उजव्या हातात घ्या आणि हाताने हे जे आहे हे होळीमध्ये प्रज्वलित करा, होळीमध्ये ते अर्पण करा. जसं हे होळीमध्ये जळेल, पेटेल, संपेल, तसं तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळंच्या सगळं संपेल. दुसरा जो उपाय आहे हा शत्रुबाधा दूर करण्यासाठी. प्रत्येकाच्या घरामध्ये शत्रुबाधा असते. बऱ्याच वेळा घरातला शत्रू असतो, बऱ्याच वेळा बाहेरचा असतो. कधी कधी शत्रुबाधा माहिती असते पण शत्रूच माहिती नसतो. असा माहिती असणारा किंवा माहिती नसणारा कुठलाही शत्रू असेल त्याला नष्ट करण्यासाठी, म्हणजे त्याचा जो त्रास आहे तो संपवण्यासाठी हा दुसरा उपाय. एक लिंबू घ्या. लिंबावरती हिरव्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या पेनाने, नाही तर जांभळ्या रंगाचा पेन घेतला तरीही चालेल, काळा, निळा किंवा जांभळा यापैकी कुठल्याही रंगाच्या पेनाने तुम्हाला लिंबावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. शत्रूचं नाव माहिती नसेल, तुम्ही फक्त शत्रुबाधा लिहिलात तरीही चालेल. आता हे जे लिंबू आहे त्या लिंबाला एक लवंग टोचायचं आहे. कुठेही उभं आडवं कसंही चालेल, फक्त त्या लिंबाला एक लवंग टोचायचं आहे. आता हे जे लिंबू आहे हे लिंबू स्वतःवरून 7 वेळा ओवाळायचं आहे. तुम्ही जर तुमचा शत्रू दूर करण्यासाठी करताय तर स्वतःवरून, पतीचा शत्रू दूर करण्यासाठी करताय पतीवरून, मुलांसाठी करताय तर मुलांवरून. ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीवरनं हे लिंबू 7 वेळा तुम्हाला या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ओवाळायचं आहे. त्यानंतर हे लिंबू तुम्हाला गुपचूप, जे तुम्ही ताट घेऊन जाणार आहात पूजेचं सामान घेण्यासाठी, त्यामध्ये हे लिंबू ठेवायचं आहे. आता जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला, पेटवायला जाल, तेव्हा तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही होळी पेटवाल तेव्हा त्या अग्नीमध्ये पूजा वगैरे सगळं झालं की शेवटी हे जे लिंबू, उतारलेलं लिंबू आहे, भारलेलं लिंबू, हे त्यामध्ये टाकायचं, फेकून द्यायचं.
जसं लिंबू पेटेल प्रज्वलित होईल तशी तुमच्या घरातली तुमची जी काही शत्रुबाधा आहे ती पूर्णतः संपून जाईल. बघा, तिसरी वस्तू आहे काळे तीळ. सगळ्यांनाच माहिती आहे की काळे तीळ हे होम हवन प्रत्येक गोष्टीत वापरतो. सगळ्याच गोष्टींचा नाश करण्यासाठी म्हणजे वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी काळे तीळ हे खूप महत्त्वाचे मानले जातात. तुमच्या घरात जर काही दोष असतील, कालसर्पदोष, वास्तुदोष, कुठलाही दोष असेल, घरात पटत नसेल, एकोपा नसेल, काय करा, आज दिवसभरात कधीही थोडेसे काळे तीळ घ्या, घरातल्या 4 कोपऱ्यांना ते टाका. घरातल्या 4 कोपऱ्यांना तीळ टाका. 1 ते 2 तास घराच्या 4ही कोपऱ्यांना हे तीळ टाकूनच ठेवायचे आहेत, जेणेकरून घरात असणारे दोष, निगेटिव्हिटी जे काही आहे ते सगळं त्यामध्ये येईल, जे त्यामध्ये शोषलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही पूजा करायला वगैरे जाल होळीची, त्यावेळेस काय करायचं, हे 4ही कोपऱ्यांना टाकलेले तीळ उचलायचे, सगळे उचलून घ्यायचे. थोडेफार राहिले तिथे तर राहू दे, पण जेवढे शक्य तेवढे ते 4ही कोपऱ्यांवरून ते काढायचे. घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही पूजा करायला जाल होळीची, सगळी पूजा झाली तुमच्या आटपली की त्यानंतर त्या होळीमध्ये हे काळे तीळ अर्पण करायचे. जसे काळे तीळ होळीमध्ये घालाल तुम्ही, प्रज्वलित कराल, अर्पण कराल, तशी तुमच्या घरातली असणारी ती बाधा, निगेटिव्हिटी, आजारपण, सगळेच्या सगळे दोष संपून जाणार. बघा, आता चौथी वस्तू सांगतीये ती आहे लवंग. फूलवाले लवंग. फूलवाल्या लवंगांच्या 7 जुड्या तुम्हाला करायच्या आहेत. 2 लवंगांची 1 जुडी. लाल धागा घ्या तुम्ही, नसेल लाल तर कुठलाही धागा चालेल. 2 फुलवाले लवंग धाग्यात बांधायचे, पुन्हा 2 फुलवाले लवंग धाग्यात, असे तुम्हाला 2-2 करून 2-2 लवंग तुम्हाला धाग्यामध्ये घट्ट बांधायचे आहेत. 7 जुड्या करायच्या आहेत. 7ही लवंगांच्या जुड्या तुम्हाला होळीजवळ घेऊन जायच्या आहेत. होळी प्रज्वलित झाली, पूजापाठ सगळं झालं की त्याच्यानंतर थोडी मध घ्यायची आहे. मध आणि तूप 2ही गोष्टी घ्यायच्या आहेत. आता फुलवाली लवंगांची पहिली जुडी घ्यायची, ती मधात बुडवायची, तुपात बुडवायची. जो शत्रू त्रास देतोय किंवा जो आजार तुम्हाला आहे, जी काही तुम्हाला बाधा लागलेली आहे, काहीही तुमच्या आयुष्यात असेल, कर्ज काही असेल, जे तुम्हाला दूर करायचे, संपवायचे, ते त्या लवंग म्हणजे फुलवाल्या लवंगात होळीला सांगायचं आणि त्यानंतर हे फुलवालं लवंग अग्नीमध्ये टाकायचं. पुन्हा दुसरी जुडी घ्यायची, पुन्हा तुपात आणि मधामध्ये बुडवायची, पुन्हा ती स्वाहा म्हणून होळीमध्ये जाळायची. अशा घेतलेल्या 7च्या 7ही जुड्या तुम्हाला तुमची इच्छा सांगून, तुम्हाला जे नको आहे, जे संपवायचे, दूर करायचं आहे ते सांगून तुम्हाला अग्नीमध्ये जाळायचं आहे. तुम्हाला सांगते, या लवंगांमध्ये तुम्ही जे मागाल किंवा त्या क्षणी तुम्ही जे होळीमध्ये सांगाल ते पूर्णत्वास जाईल, ते तुम्हाला प्राप्त होईल. आता शेवटची वस्तू तुम्हाला सांगते, प्रत्येकाच्या म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असते ती पिवळी किंवा काळी मोहरी. तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. बघा, थोडीशी पिवळी, नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल. जेवढी असेल तेवढी एवढी तरी तुम्हाला घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. होळी प्रज्वलित करत असताना तिथे ती म्हणजे सगळी पूजा वगैरे आपली आटपली, शेवटी जेव्हा तुम्ही घरी निघून येणार असाल त्यावेळी येताच्या वेळेस तुम्हाला ही जी मोहरी आहे, ही मोहरी तुम्हाला होळीमध्ये दहन करायची आहे. होळीमध्ये मोहरी दहन करत असताना म्हणजे त्यामध्ये ती अर्पण करत असताना फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टी म्हणायच्या आहेत की आत्ता माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे, पैसा येणार आहे, आज माझी सगळी वाईट शक्ती, नकारात्मकता दूर होणार आहे आणि आता माझ्या मनासारखं सगळं काही होणार आहे. तुम्ही काळी मोहरी अर्पण करत असताना जे चांगलं म्हणाल, जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 5पैकी 1, 2 शक्य असेल तर 5पैकी 5 वस्तू टाका. जसं तुम्हाला जमेल तसं करा, पण नक्की करा.